म्हटलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं विषय की ते आमच्यामुळे थांबलेलं आहे आणि असे गोष्टी भरपूर शहरामध्ये मला ऐकू मिळतात. तर म्हणून मी म्हटलं की एक एक माणसाला सांगायच्या ऐवजी मी कुठेतरी ह्या प्रेसच्या माध्यमातून मी तो विषय मांडेल. मी तुमच्या समस्याच्या म्हणजे तुमच्याला सांगायचं पहिलं अगोदर मी एक सांगेन की डिस्ट्रिक्ट कोर्टचं ऑर्डर ते राजघरांच्या बाजूनी झालं होतं आणि मी आपल्याला ऑर्डर शेअर करेन, इथं उपलब्ध असेल ते कागद, की ऑर्डर सांगते की रिकामी जागा ती राजघरांची आहे आणि बिल्डिंगची खाली जागा आहे ती शासनाची आहे. तर त्याच्यावर अपील शासनाने केली आणि ती अपील आता हायकोर्टमध्ये आहे आणि स्टे आम्ही घेतली नाही आहे, ती स्टे शासनाने घेतलेली आहे आणि ते भरपूर वर्षापासून चालू आहे. म्हणजे हायकोर्टामध्ये 2011 पासून चालू आहे. त्याच्यानंतर पण तिथं भूमिपूजन केलं होतं. मला वाटतं 2019 मध्ये भूमिपूजन झाली होती. तेव्हा स्टे असेल म्हणजे आमचं स्टे नव्हतं पण शासनाचं स्टे होतं, तर तेव्हा काहीतरी उभं करणं चुकीचं होतं. पण आम्ही म्हटलं की कुठेतरी लोकांसाठी सेवेसाठी कुठेतरी मल्टी स्पेशालिटी उभं राहायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यावर विरोध केला नाही. आम्ही म्हटलं की कुठेतरी तडजोडच्या माध्यमातून आपण कुठेतरी ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू. असेच थोडी वर्ष गेले आणि तडजोडमध्ये मला वाटतं विषय